नमस्कार, मी मनीषा ठोंबरे रियांश मल्टीडेट कंपनीमधून ॲज अ गोल्ड डायरेक्टर म्हणून काम करते। मी मॅडमला 1 महिन्यापूर्वी अमृत ज्यूसचा कोर्स दिला होता। त्यांना काय काय त्रास होता, त्यांना त्याच्यातून काय फरक पडला, त्या ह्यातनं बाहेर कशा पडल्यात, अमृत ज्यूसच्या किती बॉटलमध्ये त्यांना फरक पडला हे त्यांच्याच तोंडून ऐकून। नमस्ते, मी वैशाली सुनील हासे, पुणे तळेगाव दाभाडे येथे मी राहते। माझा हाय बीपी होता, त्या बीपीच्या गोळ्या मला चालू होत्या। मी आता टेल्मा H45 ह्या गोळीने माझी स्टार्ट झालेली होती। माझा बीपी खूप जास्त होता की त्याच्यामुळे माझं कंटिन्यू डोकं दुखत होतं, खूप जास्त डोकं दुखत होतं की मला डॉक्टरांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला पॅरलाइजचा अटॅक येऊ शकतो किंवा स्ट्रोक पण बसू शकतो। तुम्हाला एवढं जास्त तुमचं डोकं दुखतंय, तुम्हाला कंटिन्यू गोळ्या घ्याव्या लागणार आहेत, गोळ्या चालूच ठेवाव्या लागणार, तुम्ही गोळ्या बंद नाही करू शकत। त्यामुळे मी पण टेन्शनमध्ये होते। त्याच्या अगोदरच मला ऑलरेडी मणक्याचा त्रास होता, माझी एक माकड हाडातली शिर चॉकअप झालेली आहे, त्याच्यामुळे माझ्या एका पायावर आता हळूहळू 1 वर्षापासून प्रॉब्लेम व्हायला लागलाय। मी सकाळी व्यवस्थित चालते तर रात्री व्यवस्थित चालू शकत नाही। चालताना मला खूप जास्त कमरेत कळ लागत होती की मला असं वाटायचं की आता मी चक्कर येऊन पडेल, मी जास्त चालू शकत नव्हते संध्याकाळी। त्याच्यानंतर मी टेन्शनमध्ये असतानाच मला अचानक एका मैत्रिणीचा फोन आला आणि त्यांनी मला अमृत ज्यूस विषयी सांगितलं। तर मी ऑलरेडीच महिन्याला 2,500-3 हजार रुपये खर्च करत होते। तर म्हटलं ठीक आहे, हे 1,500 पण अजून खर्च करून बघू, काय होतंय बघू। म्हणून मग मी अमृत ज्यूस घेऊन बघितला। अमृत ज्यूस घेतल्यानंतर माझी पहिली बॉटल संपली। त्यावेळेस माझा बीपी 120-130 असाच होता। त्याच्यानंतर मग मी नेहमीप्रमाणे फॉलोअपला डॉक्टरांकडे गेले, तर डॉक्टर म्हटले तुमची बीपी तर नॉर्मल आहे, 1 महिना झाला नॉर्मलच आहे, बीपी वाढत नाहीये, मग गोळी आपण कमी करू शकतो, बंद करू शकतो। मग मी डायरेक्ट सरांना न विचारता गोळी बंद केली आणि फक्त अमृत ज्यूस मी चालू ठेवला। आज या अमृत ज्यूस घ्यायला लागल्यापासून माझा तो पाय जवळजवळ 30% मला पायालाही फरक पडला आणि माझी बीपीची पण गोळी आता बंद झालेली। मी कुठल्याही प्रकारची गोळी घेत नाही, कुठलाही दुसरा आयुर्वेदही मी त्याच्यासोबत घेत होते, ते पण आता घेत नाही। मी फक्त आता अमृत ज्यूस घेते आणि मला खात्री आहे की आता मला बीपीसाठी तर बऱ्यापैकी 90% फरक पडलाय आणि पायालाही 30% फरक पडला। आत्ताशी माझ्या 2 बॉटल झाल्यात, तर मला अजूनही पुढे मी हे कंटिन्यू करणार आहे। म्हणजे मला खात्री आहे की कमीत कमी 3-4 बॉटल घेतल्यानंतर मला पायाला अजून जास्त फरक पडेल आणि मी हे चालूच ठेवणार आहे। मॅडम, तुम्ही बाकीच्यांना काय सांगताल, अमृत ज्यूस घेतलं पाहिजे का? हो, मला खूप विश्वास बसलाय त्याच्यावर की हे आपल्यासाठी एक अमृत ज्यूसच नाही, अमृत संजीवनी म्हणून आपल्या समोर आलेलं आहे की ज्याच्यामुळे मला खूप जास्त फरक पडलाय। माझं डोकंदुखी बंद झाली, माझ्या डोक्यातले निगेटिव्ह विचार पण खूप कमी होऊन गेले त्याच्यामुळे, कारण मी त्यामुळे डिप्रेशनमध्ये जात होते कंटिन्यू, कारण त्रास खूप होत होता मला। आता कुठलाही त्रास होत नाही आणि आयुर्वेदावर माझा आता खूप जास्त विश्वास बसलाय, अमृत ज्यूसवर। तर अमृत ज्यूस हे संजीवनीप्रमाणे माझ्यावर काम केलं त्यांनी। मी घेते, तुम्ही पण सर्वांनी घ्या आणि छान राहा, हेल्दी राहा। हर हर रियांश, घर घर रियांश।